और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। भोसरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस शेकाप व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्य श्री रोहित पवार यांनी आज हॉटेल कलासागर, कासारवाडी, पिंपरी, पुणे येथे पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली। पाहूया सभेचा वृत्तांत। आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातून लढणारे विधानसभा लढणारे आमचे उमेदवार अजितभाऊ गव्हाणे यांच्या प्रचारानिमित्त मी स्वतः तसंच शिवसेनेचे नेते रविभाऊ व आमच्याबरोबर सर्व माजी नगरसेवक ज्यांनी आदरणीय पवार साहेबांकडे बघून तसंच उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि काँग्रेसच्या विचाराकडे बघून आपल्या पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला अशा सगळ्यांना घेऊन आम्ही विविध वॉर्डमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करत होतो, भेटत होतो। शिवसेना उद्धव ठाकरे गट पार्टी याचे सर्व नेते व कार्यकर्ते 100% अजितभाऊ गव्हाणेंच्या पाठीमागे आहेत। तसंच काँग्रेसचे पदाधिकारी, आपचे पदाधिकारी आणि आमचे सुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते खूप मनापासून त्यांचा प्रचार करत आहेत। लोकांशी बोलल्यानंतर, चर्चा केल्यानंतर या भोसरी मतदारसंघामध्ये जी गुंडागर्दी आहे, दडपशाही आहे, ही कुठेतरी संपवा अशी विनंती अजितभाऊंना तिथं असणारे नागरिक करत होते। प्यायचं पाणी वेळेवर येत नाही, त्याच्याचबरोबर गटरचे जे सर्व चेंबर आहे त्याच्यामध्ये सुद्धा इथं असणारे भाजपचे जे आमदार आहेत महेशराव व त्यांचे सहकारी आणि घरचे सर्व कॉन्ट्रॅक्टर चेंबरपासून बिल्डिंगपर्यंत भ्रष्टाचारच भ्रष्टाचार केला असं आम्हाला लोक सांगत होते। काही एरियामध्ये रेड झोनचा प्रश्न आहे, काही परिसरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार या शहरामध्ये ज्या पद्धतीने झालेला आहे हा सर्व लोकांना माहीत आहे। अजित भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लोकांनाच इथं परिवर्तन व्हावं अशी इच्छा असल्यामुळे अजितभाऊ गव्हाणे हे मोठ्या लीडली निवडून येतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो। छोट्या व्यापारापासून युवांपर्यंत, युवांच्या पालकांपर्यंत सगळ्यांनी आम्हा विनंती केली की पूर्वीचा जो वैभव या शहरामध्ये होता, ज्याच्यात मोठ्या कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये नोकरी मिळत होती, दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की इथं अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत, नाही तर आत्ता असणाऱ्या कंपन्या ह्या सुद्धा गुजरातला घेऊन नेल्या जातील, त्या घेऊन जाऊ नये यासाठी प्रयत्न करा व तशाच नवीन याव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे असं लोकांनी इथं विनंती केली। त्यामुळे या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये ताबा गँग, मलिदा गँग, रिंग गँग या विविध प्रकारच्या गँग ज्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत त्याचं उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून लोक या विधानसभेला देतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो। आमच्या काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यात। एका कार्यकर्त्याला तर धमकी अशा पद्धतीने दिली की ज्या एरियामध्ये नाही तर ज्या दुकानामध्ये त्यांचं रेस्टॉरंट होतं त्या मालकाला फोन करून त्या युवाचं रेस्टॉरंट बंद करण्यासाठी सांगण्यात आलं। हे जे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते गरीब आहेत पण प्रामाणिक आहेत आणि ते जर मनापासून लढत असतील आणि अशा पद्धतीने धमक्या दिल्या जात असतील
आमचे झेंडे काढले जातात प्रशासनाच्या माध्यमातून, त्यांचे तसेच ठेवतात, बोर्ड काढले जातात. त्याच्याचबरोबर आमचे कार्यकर्ते इथून तिथं जात असताना मुद्दामून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना अडवलं जातं. याच्यावर एक गोष्ट सिद्ध होती की भाजपने पराजय हा स्वीकारलेला आहे, त्यांच्या पायाखालची वाळू ही गेलेली आहे आणि विजय हा 100% तुतारी वाजवणारा माणूस आणि आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आणि अजितभाऊ गव्हाणे यांचा होईल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. काही युवा आम्हाला भेटले, शिवजयंती तसंच छत्रपती संभाजीरायांची जयंती ते साजरे करतात. त्यांनी सांगितलं की इथं भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात होतोय तर इथं असणाऱ्या आमदारांनी छत्रपती संभाजीराजांचं स्मारक सुद्धा सोडलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा मलिदा खाल्ला. ज्या क्वालिटीचं मटेरियल स्मारकासाठी वापरायला पाहिजे ते न वापरता ब्रॉन्झ नावाखाली लोखंड वापरलं गेलं. त्यामुळे अशा पद्धतीने अवमान जो झालेला आहे लोक ते विसरलेले नाहीत. याच भागामध्ये चंद्रकांत दादा येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे बोलले होते, जे वक्तव्य केलं होतं, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं, इथं असणारी लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे ही विचाराची लढाई आहे. या अनुषंगाने इथं असणारे स्वाभिमानी जनता या शहराला पूर्वीचं वैभव आणण्यासाठी एकत्रित येऊन हे इलेक्शन ताब्यात घेतलंय. सामान्य कार्यकर्ते हे अजित भाऊंच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे विजय हा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा विचाराचा होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपले जर कुठले प्रश्न असतील त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. धन्यवाद. थेट त्यांना बीडचा निकाल या ठिकाणी दिसतोय असं जाणवत आहे. त्याच्यामुळे काल महिलांनी थेट सगळ्या विरोधकांना धमकी दिली आहे की मी वारकरी नाही तर वारकरी सुद्धा आहे. या माध्यमातून तुम्ही काय, मला एकच त्यांना विचारायचं आहे, तुम्ही स्वतःला वारकरी म्हणता, जेव्हा तुमच्या नेते देवेंद्र फडणवीसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्याचा विरोध करण्याची हिंमत तुमच्यात होती? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये तिथं त्यांच्या नेत्यांनी मलिदा खाल्ला आणि स्मारक ज्या किमतीचं बांधलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी खर्च केला, त्याचा विरोध केला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, हिंमत होती विरोध करायची. त्यामुळे तुम्ही उगाच हवेत गोळ्या मारू नये. हिंमत असली असती तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या नेत्याच्या विरोधात सुद्धा बोलू शकला असता. त्यामुळे ह्या गप्पा गोष्टी तुमच्या व्यासपीठावर तुम्हाला योग्य वाटत असतील, पण इथं असलेले स्वाभिमानी जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि कृपा करून धमक्या देऊ नका. आम्ही पण काय राजकारणामध्ये गोट्या खेळायला आलेलो नाही, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. त्यामुळे इथं स्वाभिमानी लोक लढत आहेत, लोकांसाठी आम्ही लढत आहोत, भ्रष्टाचार काढण्यासाठी लढत आहोत. त्यामुळे 20 तारखेनंतर 100 लोकांबरोबर तुम्हाला बसायचं आहे, तुमच्या कार्यकर्त्यांबरोबर. आणि इथं असणाऱ्या 6 लाख लोकांची सेवा खऱ्या अर्थाने अजित भाऊ गव्हाणे करतील आमदार म्हणून, असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. एक तर या भोसरी शहरामध्ये इथं असणारे स्थानिक लोक तर आहेच, पण या स्थानिक लोकांचं मन इतकं मोठं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी स्वीकारलेलं आहे, अख्ख्या देशाला स्वीकारलेलं आहे. त्यात कर्जत जामखेड सुद्धा येतो. अनेक इथं असणारे मतदार आम्हाला भेटले, बोलले, चर्चा केली. याच्यामध्ये ते स्वतः अजित भाऊंच्या प्रचारामध्ये तिथं लागलेले आहेत. याच्यात मतदार सहसा एकाच ठिकाणी मतदार असतात. त्यामुळे ज्या ज्या लोकांना मी भेटलो ते सर्व कर्जत जामखेडचे मतदार आहेत. त्यामुळे 18 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत इथं प्रचार अजित भाऊंचा करतील आणि जर ते तिथं मतदार असतील कर्जत जामखेडमध्ये तर तिथे येऊन मतदान करतील. तिथं कॅन्सल करून जर इथं त्यांनी मतदान आणलं असेल तर इथं मतदान करतील, पण मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच करतील. या चिन्हा पुढेच बटन दाबतील असा विश्वास मला आहे. मी एवढंच इथं सांगेल की आम्ही इथं राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करतो. जे 100% समाजकारण करतात त्यांनी आपापल्या लेवलला त्यांनी तिथं भूमिका घेतली, त्यांची ती प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे समाजकारण जे दुसरे करतात आणि आम्ही जे राजकारण समाजकारण करतो हे आम्ही मिक्स करत नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा फायदा होईल का नुकसान होईल
याच्यापेक्षा आम्ही प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन ती लढत आहोत. तिथं ते समाजासाठी लढत आहेत, आम्ही सुद्धा इथं असणाऱ्या जनतेसाठी लढत आहोत. त्यामुळे शेवटी रयतेचंच हे कुठंतरी लढाई आहे असं इथं म्हणावं लागेल. भाजपकडून बटेंगे तो कटेंगे असं म्हणजे ते कसं चालेल? वाशिमला बटेंगे तो कटेंगे म्हणणारे जे मोठे नेते उत्तर प्रदेशमधून इम्पोर्ट करून या महाराष्ट्रामध्ये आणलेत ना, त्यांच्या सभेला गर्दी जर तुम्ही बघितली तर 3000च्या पुढे गर्दी नाही. त्यामुळे ही जी उत्तर प्रदेशची स्टाईल आणि खऱ्या अर्थाने गुजरातची स्टाईल जर महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न ते बटेंगे आणि कटेंगेवाले जर करत असतील त्यांनी विसरून जावं. इथं वारकरी संप्रदाय आहे, संतांची भूमी आहे, महामानव इथं राहून गेलेले आहेत, वास्तव त्यांचं राहिलेलं आहे. आम्ही सगळ्यात त्यांच्या विचाराचे आहोत. त्यामुळे ही गुजरात स्टाईल आणि उत्तर प्रदेशची स्टाईल या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. अमित शाह साहेब सुद्धा येऊन इथं बरंच काय बोलून गेलेले आहेत. म्हणजे भाजपचे नेते काय करतायत तर मेन मुद्द्यावरनं म्हणजे नोकरी, व्यवसाय, हाताला काम, पोटाला अन्न या विषयांवरनं चर्चा हिंदू मुस्लिम नाही तर द्वेषाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. आता ही गुजरातशाही इथं असणारे स्वाभिमानी मराठी माणसं ज्या पद्धतीने लोकशाहीला उत्तर दिलं, त्यामुळे या विधानसभेमध्ये सुद्धा मला असं वाटतं की विथ इंटरेस्ट आपण इथं उत्तर देऊन भाजपला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. महेश लांडगे म्हणाले की तुम्ही नुसतं टीका करून तुमचा विजय होणार नाही, तर मी 10 वर्ष विकास केलेला आहे आणि ज्याला तर फेडतात तो माझ्या विकासाने झालेला आहे, तुम्ही जरा थोडंसं पाहावं. 10 वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सोडला तर दुसरं काही झालेलं नाही. अहो तुम्ही चेंबर सुद्धा सोडलं नाही भ्रष्टाचारासाठी आणि मग तिथं छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाला सुद्धा तिथं सोडलं नाही. तुम्ही 10 वर्षामध्ये एवढे मोठे भ्रष्टाचाराचे पराक्रम केलेत, गुंडाशाहीचे पराक्रम केलेत, तर तुमच्यावर टीका केल्याशिवाय दुसरं काहीच आम्ही बोलू शकत नाही. विकासात्मक तुम्ही काहीच केलं नाही म्हणून टीका केल्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. उलट आम्ही आमच्या भाषणाच्या मदतीने तिथे हेच सांगतोय की आपल्याला रोजगार द्यावा लागेल. ज्या कंपन्या गुजरातकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत त्या थांबवाव्या लागतील आणि गतवैभव जे या भोसरी शहराला होतं ते परत एकदा आपल्याला आणावं लागेल. पूर्णपणे गुंडाशाही आणि भ्रष्टाचार या भूमीतून आपल्याला हद्दपार करायचं आहे. त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा लोक काय बोलतात हे जास्त महत्वाचं आहे. लोकांचं मत आहे की यांना घरी बसवायचं आणि इथं परिवर्तन घडून आणायचं. तुमच्यासोबत जे हा भीमशक्तीचे कार्यकर्ते तुमच्या प्रचारात दिसत नाही. कोण भीमशक्तीचे कार्यकर्ते दिसले दिसत नाही तुमच्या प्रचारात? नाही, आता येतील ना, अजून 10-12 दिवस आहेत. सर्व विचाराचे लोक तिथे येतील कारण ते सुद्धा नाराज आहे भाजपवर. नाही ते तुमच्या सोबतच ना, युती तुमच्या सोबत आहे ना, काँग्रेस तुमच्या. नाही बरोबर आहेत ना. आता खासदारच ना काँग्रेसचे कोण अंडोरे साहेब इथं त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रचारात दिसत नाही तो. नाही आहेत ना. तुमचा गैरसमज आहे. आता म्हणजे बरेच नेते तिथं होते. अजित भाऊ जास्त योग्य पद्धतीने तिथं ओळखतात. या भागातल्या अनेक नेत्यांना अजून मला समजून घ्यायचंय का मी येत्या काळामध्ये समजल्यानंतर नावं सगळ्यांची लक्षात येतील तेव्हा मी बोलेल याबद्दल. प्रचाराला 11 दिवस बाकी आहेत. आता विरोधकांकडून पत्रक फाडले, झेंडा फाडले, फाडले असे प्रकार होतात. त्याच्यामुळे राजकारण आम्ही कापू शकतो, आपण कापू शकतो. जेवढं जास्त तापवतील, जेवढी जास्त गुंडाशाही करतील तेवढंच मताधिक्य अजित भाऊंचं तिथं वाढणार आहे. ते ओरिजिनल लेवलला जाणार. ते स्वतःच बोलले ना भाषणामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये ज्या गोष्टी मी केल्या नाहीत म्हणजे त्यांनी गुंडाशाही केलीच पण कदाचित ते प्रमाण कमी होतं असं कुठेतरी जाणवतंय. तर 23 तारखेमध्ये गुंडाशाही वाढवतील असं ते म्हणत आहेत. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांनाच तयार राहावं लागेल की पूर्णपणे ही गुंडाशाही या मतदारसंघामधून उपटून काढायची. झेंडे काढा नाही तर काही करा पण लोकांनी ठरवलेलं जे काही मत आहे ते तुम्ही लोकांच्या मनातून काढू शकत नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. एक तर दडपशाही हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण सामान्य लोकांच्या निगडीत राहिलेला विषय आहे. ज्याच्यामध्ये त्यांचं ऑफिस तसंच राहतं आणि बाकीच्यांचं अतिक्रमण तुम्ही तिथं काढता. ताबा गँग जी आहे, चांगल्या चांगल्या जागा बघायच्या तिथं ताबा घ्यायचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जी जागा अलोकेट केली होती त्यांनी तिथं ऑफिस बांधलं. त्यामुळे दडपशाही काढणं हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर आम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या हितासाठी जेव्हा बोलतो तेव्हा MIDC बद्दल बोलतो, नवीन कंपन्यांबद्दल बोलतो. भोसरीमध्ये शेती राहिलेली नाही. इथं जोपर्यंत नवीन कंपन्या येणार नाहीत
आणि आहे त्या कंपन्या त्याचं एक्सपेन्शन होणार नाही तोपर्यंत इथं अजून पुढचा विकास तिथं होणार नाही. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने आपल्याला विकास करायचा असेल तर त्या अनुषंगाने MIDC वर लक्ष द्यायची जरूरत आहे. ज्या पद्धतीने पलीकडच्या भागामध्ये चिंचवड भागामध्ये IT सेक्टर आहे, इथं सुद्धा सरकारी जमिनी तिथं असतील तर योग्य असं नियोजन करून इथं सुद्धा आपल्याला IT पार्क जर बांधता आलं, त्याच्यामध्ये काही नवीन इन्व्हेस्टमेंट आणता आल्या तरच या भागाची प्रगती तिथं होऊ शकते. आणि भ्रष्टाचार जर महापालिकेतून आपण काढू शकलो तर मला आपल्या सर्वांना सांगायचंय की 8,000 कोटीचं यांचं बजेट आहे, त्याच्यामध्ये 1,500 कोटी फक्त भ्रष्टाचारमध्ये बाहेर चाललेले आहेत. तो पैसा तरी आपण थांबवू शकलो तर आरोग्यापासून शिक्षणापर्यंत महिला सुरक्षतेपासून बरंच काय आपण या मतदारसंघामध्ये करू शकतो. याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे. पण आज सत्तेत असणारे आमदार दमदाटे केल्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. ते त्यांच्या लेवलवर आहेत. आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन चाललो आहोत, पण विकास बोलत असताना पुढचा व्यक्ती काय लेवलचा आहे हे सुद्धा सांगण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. दादा, तुम्ही मगाशी म्हणालात की आमच्या कार्यकर्त्यांना दम दिला जातोय. मात्र दिघीमध्ये भाषण करत असताना महेश लांडगे यांनी सुद्धा म्हटलं आहे की आमचे जे कार्यकर्ते प्रचार वगैरे करतात तर त्यांना दम दिला जातो की तुम्ही प्रचार करायचा नाही, 20 तारखेपर्यंत थांबा, 20 तारखेनंतर मी तुम्हाला बघतो, असं त्यांनी दम दिलेला आहे. याबद्दल काय, आता नेमकी दम कोण कोणाला देते? लोकांना विचारा, तुम्हाला उत्तर कळेल. महेश दादा दम देऊ शकतात का अजित भाऊ दम देऊ शकतात? अजित भाऊंकडे बघितल्यानंतर वाटतं तुम्हाला ते दम देऊ शकतात? ते चांगल्या विचाराने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे राहून या परिसराचा विकास नक्की करू शकतील, पण दम देऊ शकत नाही. त्यामुळे उद्या जाऊन एखादा गुंडच जर म्हणत असेल मी गुंड नाहीये, माझे कार्यकर्ते लय चांगले आहेत, तर तुम्ही काय विश्वास ठेवणार आहात का? ते या लेवलला जात आहेत आणि त्याच्यावरच समजून घ्या की ते किती घाबरलेले आहेत. त्यामुळे लोकच जर ऐकत नसतील तर एखाद्याला जे एक अधिकारशाही आपली या मतदारसंघाने असं वाटत होतं, लोकच जर ऐकत नसतील तर जरा ताप होणार ना, त्रास होणार, इगो हट होतो. त्यामुळे यांचा जो अहंकार आहे आणि पैशाचा माज आहे ते या इलेक्शनमध्ये उतरवण्याची वेळ आलेली आहे. आणि आमदारकीला परिवर्तन झाल्यानंतरच आपल्याला महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करता येईल. जे काही आता वाटून घेतली महानगरपालिका, रस्त्याच्या बाजूला ते आणि रस्त्याच्या अलीकडे हे सुद्धा जे काही साम्राज्य या दोन मोठ्या नेत्यांचं आहे, चिंचवडच्या आणि आपल्या या भोसरीच्या, हे सुद्धा कुठेतरी आता बदलण्याची जरूरत आहे आणि सामान्य लोकांचं साम्राज्य या मतदारसंघामध्ये आणायची वेळ आलेली आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता, पण मला असं वाटतं की चॅलेंज कुठेही नाहीये. जर आपण बघितलं तर अनेक लोकांना असं वाटत होतं लोकसभेला स्वीप मारू म्हणजे महायुतीच्या लोकांना. आता भाजप एवढा मोठा अहंकार ते तिथं सांगत होतं, डायरेक्ट 23वरनं 9वर आलेलं आहे, म्हणजे अहंकार तर मोडलाय ना. त्यामुळे भाजपला काही वाटलं आणि त्यांच्या आमदारांना, इथल्या आमदारांना काही वाटलं तरी लोकच पुढचा अहंकार मोडू शकतात. त्यामुळे अजित भाऊंचा रोल महत्वाचा आहे, ते घाबरत नाहीत. पण सगळ्यात महत्वाचा रोल इथं असणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा आहे असं माझं मत आहे. दादा 7 वर्षापूर्वी 30 ते 40 कोटी अंदाजे खर्च झाला शहरामध्ये. कशात? 7 वर्षापूर्वी 30 ते 40 कोटी 40,000 कोटी खर्च झाले. विकास या दिसत नाही. आम्ही हेच तर म्हणतोय, जे काही रस्ते आपण बघू शकतो ते आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस 3-3.5 हजार कोटी निधी केंद्र सरकारकडनं आपण JNUच्या अंतर्गत, तेव्हा तुम्ही स्टँडिंगला होता, अजित भाऊ स्टँडिंगला होते, दादा आपल्याकडे होते, तो केंद्राचा निधी जो पवार साहेबांकडनं आला तो निधी त्यावेळेस जो वापरला, त्याच्यानंतर इथं काहीच झालेलं दिसत नाही. जे काय झालं, थोडेफार बिल्डिंगा झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्या काळामध्ये झाल्यात, पवार साहेबांनी त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन तिथं केलेलं आहे. पण मग हाच आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे, हे 40,000 कोटी गेले कुठे? गुजरातला पण पाठवले काय हे कुठेतरी बघावं लागेल. मग एवढा मोठा निधी जर या मतदारसंघामध्ये, या भागामध्ये खर्च केला असेल तो डोळ्याला कुठेतरी दिसायला लागेल, फक्त कागदावर ठेवून थोडी चालेल. आणि मग कागद जर पैशाच्या माध्यमातून कन्वर्ट करून घरं जर काही नेते भरत असतील तर त्याला उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातूनच आपण देऊ शकतो. उलट त्यांचे नगरसेवक सुद्धा त्यांच्यावर खुश नाहीयेत, नाराज आहेत. फक्त काही लोकांचं धाडस आहे बदल घडून आणण्यासाठी, जे आपल्या बरोबर आलेत. काही लोक आतून आपल्याला मदत करत आहेत, पण ते पुढे येणार नाहीत. इलेक्शन झाल्यावर आपल्याला कळेल कोण ते होते. त्यांचं नाव आम्ही 20 तारखेनंतर पब्लिश करू.
भाजप कुठल्या विकासावर बोलतो? आताच चर्चा झाली की एवढे हजारो कोटी खर्च झाले जे आपल्याला दिसतच नाही. त्यांचा विकास हा हवेतला विकास आहे, त्यांचा विकास हा नेत्याचा विकास आहे. आणि मग हा विकास जो ते म्हणत आहेत त्यांच्यात फक्त त्यांचं स्वतःचा स्वार्थ आहे, त्यांची लाडकी खुर्ची जपण्यासाठी ते जर तिथं विकासावर बोलत असते तर त्यांना फक्त विचारा की गेल्या 10 वर्षामध्ये या भोसरीमध्ये या MIDC मध्ये काय नवीन प्रोजेक्ट आले, किती प्रोजेक्ट बाहेर गेले, याचा हिशोब मागा. हे हिशोब मागण्याचे दिवस आता आलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत हाताला काम आणि पोटाला अन्न मिळत नाही तोपर्यंत विकास कुठलाही होऊ शकत नाही. जो कुठला विकास झाला याचा त्यांनी मधलेला खाल्लाय. आता खाऊन खाऊन किती खायचं, त्यामुळेच तो अहंकार आलेला आहे जे काल ते भाषणाच्या माध्यमातून बोलून दाखवत होते. आता ते कोण करतात माहित नाही, पण एक आहे की भाजपमध्ये एक मोठी ताबा गँग आहे. ती ताबा गँग काय करते की जिथं जमीन दिसेल तिथं लोकांना पाठवतात, ताबा घेतात आणि मग जमीन कमी किमतीमध्ये नाहीतर 7-12 कमी किमतीमध्ये तिथं घेऊन मोकळे होतात आणि मग बिल्डिंग बांधतात. आता पूर्वी जेव्हा काय म्हणतात तो ते ट्रक ये जा करायचे जकातमध्ये आणि त्या काळामध्ये जकातच्या विषयामध्ये कोण कोण होतं याचा अभ्यास जरा त्या काळामध्ये असणारे जे व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही विचारा, मग ते स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगतील कोण होतं. आता ते जकातवरनं ताब्यावर आलेत आणि 7-12वर आलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. मेळावा घेतला होता त्याच्यात त्यांनी पुन्हा एकदा लंडनच्या हॉटेलचा विषय काढला. तुम्हाला काय माहिती का लंडनच्या हॉटेल कुठलं लंडनमध्ये असलेल्या हॉटेलांबद्दल काय माहिती नाही? चर्चा मात्र नक्की आहे, पण ती चर्चा आहे त्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला जावं लागतंय, थोडी माहिती घ्यावी लागते. शेवटी ते जसं म्हणाले 40,000 कोटीचा विकास झालाय जो आपल्याला दिसत नाही, तो पैसा भारतात तर राहिला नसेल, बाहेर गेला असेल. आता बघावं लागेल कुठं कुठं हॉटेल बांधलेली आहेत आणि त्या हॉटेलचं नाव काय दिलं हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा खोटारडा माणूस या जगामध्ये कुणीही नाही. त्यामुळे ते आज जे काय बोलतात तेच फेक नरेटिव्ह आहे. आज महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला बोलायचं आहे आणि मग विषय कुठला काढतायत की राहुल गांधींनी 1.5 वर्षापूर्वी संविधान जे घेतलं होतं त्या संविधानाचा रंग कुठला होता. अहो आमचं सगळ्यांचं मत आहे की रंग तुम्ही बघण्यापेक्षा संविधान जरा वाचा. तुम्ही वकील आहात ते तर तुम्ही वाचणार नाही. महाराष्ट्रातून आणि या देशातून संविधान कसं बाजूला जाईल, त्याची ताकद कशी कमी होईल यासाठी देवेंद्र फडणवीसांपासून त्यांच्या नेत्यांनी तिथं काम केलंय आणि तुम्ही आज रंगावर बोलता. त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, गेल्या 2.5 वर्षामध्ये हे सरकार बऱ्याच गोष्टींमध्ये कमी पडलेलं आहे. त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी आज कुठेतरी संविधानाचा मुद्दा ते काढतायत. त्याच्याचबरोबर अमित शाह इथे येऊन हिंदू मुस्लिम करत आहेत आणि उत्तर प्रदेशमधले महान नेते ज्यांची खूप मोठी सभा 3,000 लोकांची झाली तिथं बटंगे आणि कटंगे म्हणत आहेत. अहो महाराष्ट्राची स्वाभिमानी भूमी आहे, इथं येऊन असे शब्द असे विषय हे चालत नाहीत. हे लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे आणि विधानसभेमध्ये विथ इंटरेस्ट लोक तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता शहरातले 3 मतदारसंघ आणि मावळ 4ही मतदारसंघ तुतारीला आहे. तुम्ही सांगताय की मुस्लिममध्ये आपलं विजय होईल. 3 मतदारसंघाचं काय आज इथं आहे, उद्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये तिथं आहे, पण तिन्हीकडे फाईट जबरदस्त आपली आहे. इथं तर आपण प्लसमध्ये आहोतच आणि दोन्हीकडे पण सुद्धा सकारात्मक वातावरण तिथं आहे. अजून ताकद लावण्याची जरूरत आहे. पलीकडे काय आहे तर दबाव तंत्र आहे आणि पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन इथं असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांना विनंती करत आहोत. पलीकडे पैशाचा माज असल्यामुळे थोडंसं लोकांचं मत आहे की पैसा कदाचित चालून जाईल, पण लोकांची चर्चा केल्यानंतर आम्हाला विश्वास आहे तिन्हीच्या तिन्ही आमदार आणि मावळमध्ये सुद्धा भाजपचा नाहीतर अजितदादांचा जो कुठला आमदार आहे तो काही निवडून येईल असं वाटत नाही. काय शंकरराव काय म्हणतात? गेले अनेक वर्ष तुम्हाला संधी दिली होती ना, काय केलं तुम्ही त्या नकाशाच्या बाबतीत? आता मला माहित नाही की तुमच्या सुद्धा बाहेर कंपन्या आहेत का किंवा हॉटेल आहेत का, हे कुठेतरी लोकांना सांगावं लागेल. त्यामुळे लोक आता हुशार झालेली आहेत, त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने पैसा काढला जातो, कशा पद्धतीने रिंग केली जाते आणि रिंगमध्ये एखादं काम 20-30% कमिशन घेऊन कसं घेतलं जातं हे सुद्धा माहिती आहे. आणि भाजपचे काही जे नेते आपल्याकडे आलेले आहेत
त्यांना तर कुठला हक्क सुद्धा नव्हता. जे काय करायचे त्यांच्या जवळचेच लोक, भाजपचे नेत्यांच्या जवळचे लोक काम करायचे आणि जे नगरसेवक आहेत त्यांना कुठेही विश्वासात घेत नव्हते. त्यामुळे ते सर्व स्वाभिमानी पदाधिकारी आणि नगरसेवक, माजी नगरसेवक हे आपल्या बरोबर आलेले आहेत. 100% लोकसभेला काय नाही केलं. गुंडांचा वापर केला, प्रचारामध्ये केला, व्यासपीठावर गुंड आणले, त्याच्याचबरोबर दडपशाही आणली, पैसा मोठ्या प्रमाणात वापरला. आता सुद्धा जर आपण बघितलं तर एका दिवसाला 50-50 कोटी रुपये तिथं सापडतात. हे मी नाही, इलेक्शन कमिशन सांगते. एवढा मोठ्या प्रमाणात पैसा जर इलेक्शनसाठी वापरला जात असेल, एकच समजून घ्या की आता महायुतीवाल्यांना आता भीती वाटायला लागली की त्यांच्या हातात काय राहिलेलं नाही. 60,000 कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेला आहे. पुरावे सकट आपण बोललेलो आहोत. त्याच्यातले 6,000 कोटी या इलेक्शनमध्ये ते करतील खर्च, पण किती काय केलं तरी महाराष्ट्रामध्ये पैशाचा काही उपयोग होणार नाही असं आम्हाला वाटतं. अहो, समृद्धी मार्गामध्ये यांनी हजारो कोटी तिथं खाल्ले आणि गुजरातचं इलेक्शन असताना समृद्धी मार्गातूनच जो मलिदा कमवला होता, गुजरातच्या इलेक्शनला भाजपला तिथं विजय मिळवण्यासाठी वापरला गेला. त्या सगळ्या गोष्टी काय लोक विसरलेत असं मला वाटत नाही. त्यामुळे पुढून बरंच काही केलं जाईल, पण शेवटी विजय हा स्वाभिमानी नागरिकांचाच होईल आणि मराठी माणसांचा आणि महाराष्ट्र धर्माचा होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. 170 ते 180 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. जाऊ द्या, पूर्वी काय झालं याच्यापेक्षा आता नवीन पिढीतले लोक आलेले आहेत. उद्या हे होणार नाही याची दक्षता 100% आपण तिथं घेऊया. त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर दबाव तंत्राच्या बद्दल बोलत असाल तर आमच्यावर सुद्धा दबाव होता ना ईडीचा. आम्ही थोडी घाबरलो. काल परवा कुठल्या तरी पुस्तक इनॉग्रेट झालं, नाही तर लॉन्च झालं, त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं, त्यांना सुद्धा कुठेतरी दबाव होता, त्यांच्या सर्व नेत्यांवर दबाव होता आणि त्या दबावपोटीच कुठेतरी त्यांना तिथं माघार घेऊन बीजेपी बरोबर जावं लागलं आणि पवार साहेबांनी साफ त्या काळामध्ये नाकारलं होतं की बीजेपी बरोबर जायचं नाही. त्यामुळे काही लोक दबाव सहन करू शकतात, काही लोक करू शकत नाही. एवढाच मात्र फरक, जे सहन करू शकत नाहीत ते सर्व भाजपमध्ये आहेत. जे सहन करू शकतात दबाव आणि संघर्षाची भूमिका घेऊ शकतात ते आमच्याकडे आहेत आणि आम्ही सर्वजण त्यासाठीच खऱ्या अर्थाने लढत आहोत. उघड उघड पैसे वाटले जातात. ह्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या ना. पूर्वी कॅश वापरलं जायचं असं आम्हाला कळायचं. आता UPI आणि हे जे काही ऑनलाईन गोष्टी आहेत, म्हणजे पोलीस प्रशासनावर यांना एवढा विश्वास आहे की पोलीस प्रशासन त्यांना हात लावू शकत नाही. पण पोलीस प्रशासन किती दिवस तुम्हाला मदत करणार आहे? 23 तारखेपर्यंत. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या कंप्लेंट आमच्यापाशी येतील, आमच्या नेत्यांपाशी येतील, त्यांना काही मात्र आम्ही नंतर सोडणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी एवढीच काळजी घ्यावी की गरीबाला कुठेही अडचण होऊ नये, सामान्य लोकांना अडचण होऊ नये, चुकीच्या गोष्टी होऊ नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. उगाच वर्दी घालून नाहीतर सरकारी बिल्ले घालून भाजपचा प्रचार जर कुठले अधिकारी करत असतील तर हे येत्या काळामध्ये खपून घेणार नाही अशी सुद्धा विनंती या ठिकाणी करतो. 100% जामखेडमध्ये तर प्रचार करतायत. जे काही मोठे मोठे गुंड आहेत ते राम शिंदे सरांचा प्रचार तिथे करत आहेत आणि त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा घड्याळाचा प्रचार केला होता, भाजपचा प्रचार केला होता. ज्या लोकांना CP बोलवतात, परेड करायला लावतात, आता ती व्यक्ती राम शिंदे बरोबर हाताला हात धरून खांद्याला खांदा लावत तिथं भाजपचा प्रचार करत आहेत. याच्यावरनं समजून काय परिस्थिती आली या महाराष्ट्रामध्ये. सांगतील ते. शेवटी सगळे जे काही गाड्या पकडल्या जातील, पैसा पकडला जाईल, हा शेवटी सत्तेतल्या लोकांचाच आहे. खबाडच इतकं खाल्लं यांनी, मलिदा इतका खाल्लेला आहे की जाता जाता नुसतं गाडी स्पीड ब्रेकरवरनं सुद्धा गेली तरी 50-60 लाख पडतील अशी परिस्थिती महायुतीच्या नेत्याची आज झालेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.